तर आज शेनवडीचे आदत बैल मैदान त्यामध्ये आज 3 नंबर केलाय आपला शंभूचे मालक आलेत आता तुषार पैलवान नियोजन पण करतात आणि आपल्या नंदीवर पैलवान आपल्या नंदीवर एवढं कसं काय मित्रांचं आता नंदीवर प्रेम करते एवढं आता तुम्ही जीवलग मित्र आलेत काय सांगताल या मित्रांबद्दल? आता काय सांगायचं म्हणजे आता हे 3-4 वर्ष झाला मी ह्या नादात आहे. आमची कायम एवढीच आहे ती समधी आपल्याला म्हणजे गुलाल नाही 3 वर्ष झालं आपल्याला कधी वर्षात एखादा गुलाल असतो या वासर पळते नियोजन होत नाही पण पोरं ही कायम तेवढीच असते ती प्रेम आहे समध्यांचं वासरावनी समध्यांनी. आता पैऱ्यासाठी मग अडचणी काय येत होत्या तुम्हाला? पैऱ्यासाठी लय अडचणी येते त्या लय म्हणजे लयच अडचणी भयान अडचणी येते त्या. मग त्या बैल मालकांसाठी काय सांगचाल? काय नाही फक्त काय होते आता गुलालात गेले आता आजपासून आता चालू होईल म्हणजे आता मैदानावर चालू झालं असं होते बघणं झाले कोण आता काय ह्या वासराचं कसं झालं होतं आदत मध्ये 1-2 गुलाला येतं परत ना वाईज थोडं लागी झाली आमच्याकडे बी वाईज लागलेलं ती लक्षात आलं नाही 4-6 महिने वाईज घोटाळ्यात गेलं त्याचं 2 महिने झालं खोंड चांगला पोहोचतोय पण नियोजन होत नव्हतं. आजचंही नियोजन सकाळी नियोजन झालंय अचानक त्याचा आज दात खर पडलाय म्हणजे आता दुसरा खोंड होता त्याचा दात ह्याच्यात आता उद्याच्यालाच पाळायचं होतं अचानक नियोजन आज सकाळी झालंय आपलं. तुम्हाला म्हणजे आता जे ह्याच्या अगोदर नंदी कोणकोणती होती तुमच्याकडे? आमच्याकडे तशी 2-4 बैल झाली. एक पहिल्यांदा स्टार्टला एक तुफान म्हणून एक बैल झाला परत नखऱ्या म्हणून झाला प्रत्येकाचं 1-2 गुलाला येतं पण आपल्याकडे नियोजन म्हणा आणि कुणाबर बी म्हणजे जोडीदार असला का नाही कधी आम्ही म्हणजे गुलालाचा खेळानं कधी खेळलोच नाही जो मागल त्याला म्हणजे वाद देत बसलो म्हणजे बैल होता तुफान म्हणा नखऱ्या म्हणा कोण जावा पळत होता राहिले की दुसरं मैदान आम्ही कुणाबर बी पाहिलो नाही असं नाही त्यामुळे तिने सातत्य नव्हतं. ती दुसराचा होता आणि कॉकटेल म्हणून एक आदत वासरू आहे आमचं त्याचं लागालागी झाली त्या. मग त्याचं पण मोठं मैदानात नाम उल्लेख केला जातो ती मैदान जाईल तेव्हा म्हणजे वासरू 8 महिन्यापासून जाईल तेव्हा गटपास होत गेलं आता तिचं 16-17 महिन्याचं वासरू आहे म्हणजे काय तिचं वय गेलेलं नाही ती आता तर वय आलंय तिचं फक्त आता लागालागी महिनाभर ती आता वासरू बसून राहणार. हा नाद कधी बसणार तुम्हाला? नाद तसं जनावराचा नाद आहे आपल्याला म्हणजे लय पहिला जुनापासून नाद आहे म्हणजे जनावर सांभाळायचा म्हणजे पळवायचं ती गुलाल हिने एवढं म्हणजे स्पर्धेचा एवढा काही विषय नसायचा मुख्य जनावर पहिल्यापासून नाद आहे म्हणजे लय जुना नाद आहे जनावराचा. असं कधी झालंय का शंभूला पैरा झालाय आणि मैदानात आले आणि अचानक पैरवाल्याने नाही म्हणून सांगितले? आता तेच की आता लय झालं होतं ह्या असं लय तर झालंय महिन्यापूर्वी त्या ड्रायव्हरचा विषय तर झाला नाही का ते बी आता बरेच जण म्हणली पहिलवान तुम्ही चुक पण ती विषय बी तसा झाला 1 तारखेला आमचंच मैदान एक ड्रायव्हर म्हणजे सूर्य ड्रायव्हर भेंडावड्याचा त्यानं पायरा केला 15 दिवस मी वासरू बी बघितलं नाही कसला ह्यालाच म्हणजे 15 दिवसा 1 महिन्यापूर्वीचा विषय आहे ह्याच खोंडाला मी पायरा बघितला नाही एवढा विश्वास आणि मैदान दिवशी मी 20 फोन करत होतो त्यानं फोन उचलला नाही. मग त्यावेळेचा काळ कसा असतो जेव्हा मैदानात आपण नंदी घेऊन येतो? हा बेकार म्हणजे त्यात काय भानगड आहे आणखीन दुसरी गोष्ट त्याला म्हणजे एकदम जीव म्हणजे आमचा राहुल म्हणून आहे वासरू आणले तेव्हापासून म्हणजे ह्योच मालक आहे ह्या वासराचा पहिली गोष्ट खरं सांगायचं पण मला बेकार कुठल्या गोष्टीचं वाटतं की आपल्याला ते कॉकटेलचं झालं तर विषय वेगळा पण ही पोरग पहिल्यापासून करते ही पोरं येते ती आणि त्यांची काय परिस्थिती लय बेकार त्या टायमाला वाटतं आपल्याला म्हणजे त्याच्यापाशी वासरू तो स्वतः म्हणून स्वतः मालकच आहे समजा बघतोय ही येणार नियोजन मी करणार आणि पैरा मैदानावर नसला म्हणजे ही कसलं बेकार आज महाराष्ट्रात आपलं नाव आहे ना तर काय ना काय आपण करतोय कुणासाठी आणि आपलाच पैरा नाही म्हणजे ही पोरं काय म्हणणार आपल्याविषयी ही समजा पोरं म्हणजे समजच बघतील त्याचं ही असली वाईट परिस्थिती एवढी कुणावर नाही आली पाहिजे एवढं मात्र खरं. मग त्या बैल मालकांना किंवा जे नियोजन करते त्यासनी काय सांगताल की असं पैर तुटते अशी फसवणूक नाही झाली पाहिजे कुणाची. आता आम्ही दुसऱ्याला पळणार होतो आज सरपंचाला म्हणजे आम्ही 2-3 दिवस हालायला लागला तर आम्ही आधीवरपासूनच सांगितलेलं होतं रात्री दात टाकला सरपंचाला सांगितलं असं झाले म्हणजे खेराडच्या सरपंचावर उद्याला आमचा पायरा होता तिने बी दिलेला होता मग ते म्हणलं पहिलवान असू काय परत तर म्हणलं असू दे आपण एक फेरा काढायचा म्हणजे माणसं बी आहेत ती नाही असं नाही चांगली आहे ती ह्यात आम्हाला पहिल्यापासून आणखी ह्यांची साथ पहिल्यापासून लागलेली आहे म्हणजे फेऱ्यापासून म्हणा ह्याचा पहिला फेरा उजवीचा म्हणजे आता काय होतं समजच काढायचं म्हणलं तर आता निघणं झालं काय इसारतो या खोंड घेतला पहिला फेरा आम्ही आमच्याच म्हणजे नखऱ्याबरोबर काढायला गेलो तर ह्यो नखऱ्यावर गोंधळ झाला समधीच पोरं बी नवकी दोन्ही पण आदत झाला गोंधळ 12-1 वाजता आम्ही जोगावलेला वादळ होता वादळ म्हणून बरोबर ह्याचा पहिला उजवीचा फेरा आहे आणि आजचा गुलाल उजवीचा परत ना खरसुंडीचा गुलाल उजवीचाच बाहेरनं उजवीनं पाहिलेला आहे त्याचा खांदा ठाम डावीचा पायरा डावीचा झाला म्हणून आज उजवीनं 3 फेर वासरू पाहिले आणि पहिला आम्ही आणलेला पहिला फेरा ह्याला वादळ बरोबर वादळ डावीनं ही उजवीनं लय पाहिला होता
उजवीचं खट्टच, पण आम्हाला वाटायचं डावीनच पळते चांगलं, तर उजवीनं खट्टच काम आहे. आता ह्या क्षेत्रात तुम्हाला कुणाकुणाचा हात आहे तुमच्या बरोबर, म्हणजे सहभाग आता जास्त? बरीच समजायचं घरचं लय सपोर्ट आहे आपल्याला. उद्योगधंदा 2-3 उद्योगधंदा आहेत. आमचा बंधुराज तर आम्हाला काय म्हणजे बघतच नाही कुठं आहे काय, म्हणजे विषयच नाही त्याचा. दादबा कुठं आहे कुठं काय त्याचा विषय नसतो, म्हणून ही समजा होत आले. खरं तर सांगायचं घरातल्यांचा बी तेवढाच जीव आहे, त्यामुळे समजा होते. आणि मित्र लय ती समजा होते. फक्त काय होतं, प्रत्येक जण नवीन आणि आमच्यात नवीन आहे ती ना समजी, त्यामुळे आमचं नियोजनालाही गोठा होतोय. आता तशी पोरं बिरं समजी जिथल्या तिथं आहे. आता आपला नंदी गुलालात गेला तर कसं नियोजन केलं पाहिजे बैल मालकाने? गुलालात गेला म्हणजे आता गाडी, आता आमची गाडी आता ही जो गाडी पाहणार आहे आता, म्हणजे कसं गुलालात गेला पहिली गोष्ट गुलालातली गाडी फुटली नाही पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पहिल्यासाठी आधी वर धडपडत असते, आता उद्याला कोण बी येऊन खेळवणार कोणाला बी, तर गाडी नाही फुटली पाहिजे कोणी बी, ही एक महत्वाचा विषय वाटतो. आता जो नंदी ह्याच्यावर पळालाय त्याचं काय वैशिष्ट्य बघून तुम्ही आता पायरा केला होता? काहीच बघितलेलं नाही आतापर्यंत, आमचं हे असंच चालू आहे. तर विचारा तुम्ही त्या ह्याच मुळीक फौजी आहेत. काल आम्ही 7-8 जण गाडीतनं गेलो होतो बाहेर, 7-8 जणांचा फोन चालू होतो गाडीत, कोणच कोणाबरोबर बोलत नव्हतो. आणि अशी कंटिन्यू ह्या 3 वर्षातली माझी परिस्थिती अशी आहे, मी तास फोनवर बोलत बसतोय, पायरा होत नाही काय नाही. म्हणजे मग काल पण अशीच परिस्थिती. मग शाळा ती हे म्हणले फौजी म्हणलं बरं असू द्या, म्हणलं हा एक व्हिडिओ म्हणले चांगला खोंड पळतोय ठीक आहे, म्हटलं घाला, कारण ह्याचा बी दात लावला होता आर्नीत आहे खोंड, म्हटलं नुसता फेरा तर होईल आज, म्हणून काही लय मोठा विषय केला नव्हता. पण खोंड आज चांगलाच पाहिला, खोंडाने साथ दिली चांगलीच. आता नियोजन जी आपला नंदी बघून केलं पाहिजे का, आता तुम्ही म्हणताय की बिना बघता जे पैर केलं नाही? आता ह्या क्षेत्रात खरं आता स्पर्धा आहे ती बिना बघता खरं करण्याजोगी नाही आहे. आता प्रत्येकाचं वेगवेगळं राहते. आतापर्यंत मग 3 वर्ष झालं, म्हणजे कुणाला बी तुम्ही, आम्ही कधी बघितलेलंच नाही. 3 वर्षात आम्ही सहजवारीच खेळत गेलो. राहिलं की आम्हाला चिकाटले ते कोण बी आपलं असलं की आम्ही त्यांच्यावर पद दिलो, त्यामुळे आमचं बी नियोजन लागत गेलं नाही. म्हणजे आता पैरा जे अचानक असा होतोय त्यातच गुलाल भेटलाय आपल्याला. हो, तर काय सांगताल की अचानक आता भरपूर जणांनी गुलाल भेटलेला असते, अचानक पैरा करून पण भेटत नाही चांगला. अचानक पायरा करून झाला की फक्त हे एवढंच की अचानक झाला म्हणजे ती गाडी चांगली पळत असत्या, ती परत ना अचानक मग परत अचानक फोडून ही गाडी, एवढंच आहे चांगलं. आणि जे आता सांगते ते की आपला तुमचा नंदी कमी पळलाय, कुठला जास्त आहे, 19-20 होत असतो गुलालातल्या गाडीचं, कोणी बी माप काढून काय म्हणजे होत नाही, पण गुलालातली गाडी गुलालातलीच असते. हो, मग ह्या कारणानं फुटती गाडी. फुटती गाडी. हो, त्याला काय सांगताल दुसऱ्या बैल मालकासनी? काय तीच गाडी गुलालात राहिलेली असते. ह्यो गुलाला आता आपण आधीवर मार खाल्लेला असतो गटाला, तिने बी गटाला खाल्लेला असतो, सेमीला खाल्लेला, मग गुलालात राहिले की कोण ना कोण काहीतरी येऊन सांगणार. तेवढं ती आपलं आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे बैलगाडी मालकानं. तर काय असं काय फसून गुलाला कोण राहत नाही. आता क्षेत्र असं नाही फसला गुलाला राहिला असं काय नाही, गटाला तसं होईल, पण सेमीला गाड्या काय अशा फसल्या, कारण लय स्पर्धा मोठी आहे, त्यामुळे फसून कोण गुलाला राहत नाही, बैल पळूनच गुलालात राहते. आता आज ड्रायव्हर कोण होतं? विकास ड्रायव्हर, कामतीचं ड्रायव्हर होतं. मग ड्रायव्हरने कशी गाडी मारली आज? चांगली ड्रायव्हरांनी गाडी आणली, पहिल्यापासून ड्रायव्हर असते ती पण आपल्याकडे गाडी आणायची चांगली गाडी. पहिला गुलाला आदत मध्ये म्हणजे आदतपासून त्याला हाणते ती असते, ती बऱ्यापैकी सारखं असते ड्रायव्हर हाणाय, गाडी चांगली हाणली ड्रायव्हरांनी. आता हे आपल्याला साज कधी बघायला भेटेल आपल्याला पुढच्या मैदानात? पुढे आता वासरू गॅप न पळणार, आता म्हणजे त्याचा हे झालाय म्हटलं 15 दिवसाने जेव्हा मैदान होणार तेव्हा खेळणार ही गाडी. चालते, तुम्हाला शुभेच्छा. तुमचा मोबाईल गाव कुठलं? नमस्कार, मासूर नाही गाव आमचं. आज कसं काय नियोजन केलं होतं? नियोजन नव्हतं काय, रात्री अचानक 7 वाजता नियोजन झालं. झरेकरांचा वादळ होता आदत, तो घातला आणि आज पळालो आणि गाडी राहिली. आज नियोजन कोणी केलं होतं? नियोजन फौजीने केलं होतं, तिथे झरेकरांचे तिथले फौजी आहेत आणि तुषार माने पैलवान त्यांनी केलं होतं. मासूर कुठल्या खांदी पळतो आपला? वासरू दोन्ही खांदी पळतं, डावीनं पण पळतं आणि उजवीनं पण पळतं. आता ह्याच्या अगोदर गुलालात कुठं राहिला होता? ह्याच्या अगोदर खरसुंडीला गुलाल केला आम्ही, 3 नंबर केला होता. परत नांदोशीत केला होता, पाडळीला केला होता, असं 2-3 नंबर आहे. कोणाकोणावर पळालाय? तेव्हा तिथला चोरडाचाच बैल होता, खरसुंडीत पळला तेव्हा, आणि नांदोशीत पळलं तेव्हा आमचं गावचंच वासरू होतं, आदत वासरू. आणि आज झरेकरांचा वादळ होता. आता दुसरा आहे का कसा आहे, म्हणजे आदत आहे? दाताला दुस्साच आहे. दुसरा आहे आता. ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आपले विकास ड्रायव्हर कामतीचे होते. कुणाच्या नावानं गाडी पळते आपली? आपली पैलवान ग्रुप मासूरने पैलवान तुषार माने यांच्या नावानं पळती गाडी. आता एवढा पळ आहे आणि तुम्हाला काय पायऱ्याला अडचणी येत होत्या? पैऱ्याला भरपूर अडचणी आल्या. जेव्हा आम्ही सगळ्यांनी बैल मागत होतो
एवढं पैसे असून सुद्धा आम्हाला पैर मिळत नव्हतं. शेवटी रात्री अचानक पायरा झाला, घालूया म्हणलं वासरून, आज त्याचं फळ झालं किंवा आम्हाला बक्षीस मिळेल. म्हणजे आता एवढा पळ असून सुद्धा वायदीचा काय विषय आला का मध्ये कधी असं पैऱ्याला? नाही, वायदीचा विषय सगळ्यांनीच येतो, वायदीचं काही हे नव्हतं. पण माणसं आज देतो उद्या देतो असं हे करत होते. कोण नाही म्हणत नव्हतं, पहिल्यांदा देऊया, असं करूया तसं करूया, पण असं म्हणजे जास्त हे करत नव्हते, उद्या पळू परवा पळू असंच करत होते. आता तुम्हाला जे आता आपला गुलालात गेलाय नंदी शंभू, हा. आणि आता त्यांचा जर फोन आला तर तुम्ही काय त्यांच्याबद्दल सांगचाल? नाही, ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यासनी आम्ही 100% सहकार्य करणार, पाळणार आम्ही त्यांच्यावर. आता पुढे आपल्याला कुठल्या मैदानात बघायला भेटेल? शंभू आता जरा आजारी आहे वासरू. आता आपलं मैदान एक आदत एक बैल 3 तारखेला त्या मैदानात दिसेल वासरू. किती तारखेला आहे? 3 तारखेला मैदान. 3 तारखेला. वादळचे मालक आहेत, नाव काय आपलं? अभिषेक खंदारे. आज पैरा केला होता आपला शंभू बरोबर. हा, कसं काय नियोजन केलं तुम्ही? अचानक झालतं काल रात्री. मग काय वैशिष्ट्य आहे ते तुमच्या आपल्या नंदीचे? फिट आहे, डावी खांदी, एखादा आतनं. आतनं. ह्याच्या अगोदर कुणावर पळाला होता? ह्याच्या अगोदर 8 मैदान झालं, गट पास होत होता. महान भारत केसरीला क्वार्टर फायनलला राहिलेला बारामतीला. आणि आज कसं काय कुणी नियोजन केलंय तुमच्याकडे? ते आमचं नियोजन करणारे घरी आहेत, जीवन मेटकरी आणि सागर मेटकरी. आता पुढचं नियोजन कसं असेल? ही गाडी आपल्याला बघायला भेटेल का शंभू? आणि होय, पुढचं नियोजन कोण करणार आहे? तेच केले तर करतील, सागर आणि जीवन. नंबर सांगा पहिलवान. माझा मोबाईल 7350 9850 54, आणि दुसरा मालक राहुल. त्यापाशी समजा म्हणजे वासरू ते आणल्यापासून वासरू त्यापाशी जाया, त्याचा मी नंबर सांगा. राहुल नंबर सांगा. राहुल शेठ, तुमचा नंबर सांगा. पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा, आणि असाच साज राहिला पाहिजे. बघा मित्रांनो, नंदीवर किती प्रेम असतं. सर्वजण त्यांचा साज म्हणजे आसपासच्या गावची पण आहेत. असं जर नंदीवर प्रेम असेल तर काहीच कमी पडू शकत नाही. तरी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. गुरु की शंभू का सावकार, बघा आता लढत चालली आहे. गुरु, शंभू, सरकार